शेवटचा सामना फायनली सामना नक्कीच मागील सामन्यामध्ये कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या 2 सामन्यामध्ये राईट कॉर्नर कुठेतरी थांबलं होतं, फंबल होतं, परंतु क्वालिफायर मॅच मध्ये काय हावी झालाय. तब्बल 5 ते 6 गुणांची लीड घेतली स्वतः डिफेंडिंग मध्ये. तोच निसर्ग टेंबे. वा सुरेखरित्या कामगिरी केली मागाच्या सामन्यामध्ये निसर्गने. तसंच काय समीकरण बघायला मिळेल का? कारण की समोर असेल आर्यन टेंबे, त्याच्या समवेत डिफेंडर असेल समोर निसर्ग टेंबे. एक वरच्या लेवलची लढत बघायला मिळेल. समोर असेल निलेश दादा केसरकर, तसे त्यांच्यासोबत मित्र प्रवीण दादा, अभिजित टेंबे, रवी टेंबे. तसेच निवेश शिर्के यांना विनंती केली की फायनलचा टॉस घ्यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक अंतिम सामना असेल. लाईनअप करून घ्यायचं प्लीज. पंच प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्या वाजल्या पाहिजे. शेवटचा सामना आहे. टाळ्या वाजवायला परत चान्स मिळणार नाहीये. शेवटच्या 30 मिनिटं कोणता संघ ठरतोय पर्व पहिल्यातील हकदार, या ट्रॉफीचा हकदार बघूया थोड्याच वेळात. दोन्ही संघाच्या संघनायकांना नोंद घ्यायचंय. मागे फक्त 2च प्लेयर पाहिजेत. मागे फक्त 2च प्लेयर, जास्त मागे घेऊ नका प्लीज. शेवटचा सामना आहे. चला जाऊया मैदानावर टॉच करताना. स्टेज थोडा खाली करायचं. मान्यवरांना थोडस बसायला जागा द्या. धन्यवाद. वरना खाली या प्लीज. चला जाऊया मैदानामध्ये. हाय व्होल्टेज सामना असेल. चला पहिली रेड कामडाऊन चालू करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खेल कबड्डी. लेट्स प्ले द गेम. आतापर्यंत तब्बल मागील पहिल्या रेड मध्ये आर्यनला पॉइंट मिळालं होतं, परंतु थांबून ठेवलंय कुठेतरी कार्तिकी ओरियर्सच्या संघाने. 3 नंबरचा जर्सी प्रदान केला. खेळाडू हँड टच करण्यामध्ये यश आहे, परंतु सेल्फ आउट होत आहे. थोडस अनबॅलन्स झालं. पुन्हा एकदा आर्यन टेंबे. बघूया खातं खोललं आपल्या संघाने. काहीसे ऍडव्हान्स टॅकल बघायला मिळालं.
2 गुणांची वा सुरेख टॅकल केलंय अँकल होल्ड केलं होतं सुरेखरित्या लेफ्ट कॉर्नर 17 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू 3चा डिफेन्स आहे सुपर टॅकल ऑन आहे समोर आहे तो म्हणजे लोणेरे एक्सप्रेस आर्यन टेंबे बघूया तब्बल आतापर्यंत सुरेखरित्या रेडिंग मध्ये पॉइंट आणण्यामध्ये यश मिळालंय परंतु 3च्या डिफेन्स मध्ये कोणत्या पद्धतीचा खेळ बघायला मिळेल एक 4 समीकरण बघितलं तर तब्बल 3 गुणांची आघाडी आहे अँकल लोड केलाय खेचलाय खूपच सुरेख बॅकअप दिला आणि दोनच्या डिफेन्स मध्ये सुद्धा पुन्हा एकदा आर्यन टेंबे शांत पद्धतीचा खेळ बघायला मिळतंय काहीच 2च्या डिफेन्स मध्ये असताना ऑल आउट होईल का पहिल्याच काही मिनिटांमध्ये बॅकफुटला जाईल का कार्तिकी वॉरियर्स संघ पर्व पहिला मधील अंतिम सामना फायनली सामना असेल साई सेवक मित्रमंडळ लोणेरे आणि कार्तिकी वॉरियर्स नागाव गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग अंडर 22 पर्व पहिलं उत्तम असं नियोजन केलंय डुआ डाय मध्ये 10 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू बघूया आतापर्यंत तब्बल हँड टच करण्यामध्ये माहीर होता पुन्हा एकदा हँड टच केलाय दावा केलाय थाप सोडले मांडीवरती आणि 1 गुणांची लीड घेतली आहे काही क्षणातच ऑल आउट बॅकफुटला टाकलंय कार्तिकी वॉरियर संघाला ऑल आउट खूपच सुरेख 1 2 3 9 तब्बल 8 गुणांची लीड आहे लोणेरे संघाकडे एकतर्फी सामना होईल का की कमबॅक करेल राईट कॉर्नर निसर्ग टेंबे रेडिंगला सुरुवात केली आहे ऍडव्हान्स टॅकल अंगलट आले नक्कीच 8 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू लेफ्ट कॉर्नरला टॅकल करण्याचा प्रयत्न होता परंतु खूपच सुरेखरित्या डॅश पुन्हा एकदा 1 गुण घेण्यामध्ये यश मिळालंय लोणेरे संघाला गुण लेखनात वाढ झाली आहे 11-1 तब्बल 10 गुणांची आघाडी आहे मयूर घोडेकर मॅन फ्रॉम चिंचोलवाडी बाहुबली त्याच पद्धतीने कामगिरी झाली आतापर्यंत बोनस घेण्यामध्ये चपली ताप ठोकले मांडीवरती नक्कीच पंचांच्या हाताकडे लक्ष द्या नो डाऊट इट इज बोनस खूपच सुरेख चेंजेस केलाय मगाचा हिरो ज्या पॉइंटला त्याने मॅच फिरवली ना तोच स्वयं आता स्वयं आलाय आपल्या संघासाठी बघूया काय मॅच होती मगाची हाय उलट सामना नक्कीच चेन मध्ये अडकला थोडस ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये टॅकल करण्यामध्ये यश मिळालंय 3-11 अजूनही 8 गुणांची आघाडी आहे पुन्हा एकदा तोच बाहुबली
बाहुबली बोनस किंग या नावाने ओळखला तो 7च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन आहे. पुन्हा एकदा बोनस. येस, इट इज नो डाऊट. खूपच सुरेखरित्या विचार केला तर फक्त 7 गुणांची आघाडी आणि फक्त पहिला हाफच चालू आहे. अजून तुमच्याकडे सेकंड हाफ अवेलेबल आहे. गेम चेंज होऊ शकतं. निराश होऊ नका, कारण की तुम्ही अशा मोठ्या गेम चेंज केल्या आहेत शेवटच्या रेडिंग वरती. बघूया, बोनस घेण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी फसलाय. पुन्हा एकदा बाहुबली बोनस किंग. नक्कीच, कारण की मागच्या 2 रेडिंग में बोनस घेऊन गेलाय. आता नाही, आता नाही. लेफ्ट कॉर्नर हवी झालंय. बोनसला गेला काय आणि टॅकल केलं काय. वा, खूपच सुरेख टॅकल केलंय. 1 गुणाने पुन्हा एकदा आघाडी. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल. बघूया, डीप मध्ये जावं लागेल हँड टच करण्यासाठी. समीकरण घडलं पाहिजे निसर्ग आणि आर्यन मध्ये, परंतु तब्बल काही अजूनपर्यंत झालं नाहीये. बघूया कोण बाजी मारेल, निसर्ग की आर्यन, कोणत्या बाजूचा. ऍडव्हान्स टॅकल होता परंतु साजेची साथ दिली आणि उचललं. वा, सुरेख टॅकल म्हटलं जाईल. डू ऑर डाय 4च्या सुरेखचा टॅकल केलंय राईट कॉर्नरने. 13-5. 3 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू. तब्बल 3 मिनिटांनंतर त्याला जीवनदान मिळतंय. रेडिंग मध्ये पॉइंट आतापर्यंत तब्बल खूपच आणले त्यांनी मागील मॅच मध्ये. ह्याला डगआउट मध्ये बसवणं सुरेख स्ट्रॅटेजी होती लोणेर संघाची. बघूया, पाचच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आर्यन टेंबे. यशला निसर्गाला हँड टच करेल का. बघूया कोणतं समीकरण घडेल. सुरेखरित्या टॅकल केलं. नक्कीच, नो डाऊट. निसर्गाच्या वादळासमोर आर्यनचं वादळ कमी पडलं. बघूया पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या 4च्या डिफेन्स मध्ये जर तुम्ही ऑल आउट करण्यात यश मिळालं, 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल. जर ऑल आउट केलं तर नक्कीच दहा नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू रनिंग हँड टच करण्यामध्ये माहिर आहे. डू ऑर डाय करो की मरो. बघूया, 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ असेल आणि डिफेंडरला रेडरला आज जावं लागेल. ऍडव्हान्स टॅकल. ऍडव्हान्स टॅकल. मगाशी तुमच्या पाठीवरती थाप ठोकली काय आणि तुम्ही अग्रेसिव्ह झालात काय, हे समीकरण तुमच्या टीमला महागात पडेल. बघूया पुन्हा एकदा 10 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू जेथे 11ची लीड होती. वा, निसर्ग आलं काय नि पकडलं काय. मगाच्या मॅचची पुनरावृत्ती घडते इथे. निसर्ग फॉर्म मध्ये आला तर नक्कीच कार्तिकी वरीय संघ फ्रंटफुटला पुन्हा एकदा येऊ शकतो, कारण की 3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन. बघूया भावेश डवले रेफ कॉर्नरला.
पहिला हाफचा खेळ संपतोय. पंचांनी निर्णय दिलाय. स्कोर बोर्ड कडे बघितलं. 8-13 13-8. बघूया फक्त 5 गुणांची आघाडी आहे. जिथे 11 गुणांची लीड होती ना तिथे 5 वर आणून ठेवले आहे. का तर निसर्ग मात्र फॉर्म मध्ये आलाय. डिफेंडर तुमचा फॉर्म मध्ये असेल ना तर रेडरचं मन रेडर पॉइंट आणणार. डिफेंड महत्वाचा असतो. डिफेंडिंग करणं महत्वाचे असतं. बघूया पुढील वेळात. तेरा 8 8-13. बघूया चला सेकंड हाफच्या रेडिंगला सुरुवात होती आहे. बघूया काय घडतंय. 9 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू राईट कॉर्नर रेडिंगला सुरुवात करत 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असेल. बघूया आर्यन खडपे मॅन फ्रॉम नागाव. शांत पद्धतीने चालला सामना. काहीच थोडस रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता. 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू अजून काही गुण मिळाले नाहीयेत या सामन्यामध्ये. फायनलचा सामना आहे. कुठेतरी थांबून ठेवलाय याला. पुन्हा एकदा बघूया परंतु नाही आहे. 3चा डिफेन्स आहे. 5ची लीड आहे. टाइम जातोय. नक्कीच याच्यानंतरची रेड डू ऑर डाय असेल. करो की मरो. कोण जाईल आत्महत्या करायला. बघूया कार्तिकी वॉरियर्स संघ. थर्ड रेड डू ऑर डाय लेफ्ट कॉर्नरनी रेडिंगला सुरुवात केली आहे. बघूया काय करेल. कोणता असेल डिफेंडर रेडर. कोणाचे विजय होईल. 1-2 2 पॉइंट घेण्यामध्ये यश मिळाले. नक्कीच बॅकफुटला होता तो. सेकंड हाफ मध्ये फ्रंट फुटला येईल का. कारण की समोरच्या टीम मध्ये एक डिफेंडर आहे. बघू खूपच सुरेखरित्या कमबॅक केलंय कार्तिकी वॉरियर संघ. बोनस समीकरण झाले 11. तेरा 14. बोनस मयूर गुळेकर आला का आणि बोनस गेला काय. सोपं झालं त्यासाठी. खूपच सुरेखरित्या खूपच सुपर डुपर. 1 2 3. वाह वाह. सुपर डुपर रेड. पंचांच्या बोटाकडे लक्ष ठेवा. 1 2 3 काउंट करतायत. तब्बल 3. वाह सुपर रेड. खूपच सुरेख. पुन्हा एकदा 3 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू बोनस घेण्यामध्ये यश मिळतंय का. पंचांच्या हाताकडे लक्ष ठेवा. पंच यस नो डाऊट इट इज अ बोनस. खूपच सुरेख. 1 गुण मिळालाय. 15-17 तब्बल 2 गुणांची आघाडी आहे अजूनही.
पुन्हा एकदा बाहुबली बोनस किंग कुठे ते थांबवणं गरजेचं आहे. ऍडव्हान्स टॅकल नजर हटी आणि दुर्घटना घटी बाहुबलीला थांबून ठेवलं. पुन्हा एकदा आर्यन 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन असेल. इकडे ऑल इन झाले आणि तिकडे ऑल आउट होईल का. 1 2 3 2 पॉइंट्स. येस खूपच सुरेख. शरीर अशी छोटी असली तरी काय चालेल. मांडीवरती थाप दिले आणि ऑल आउट केलंय. वाह समीकरण चेंज होणार तो परंतु पुन्हा एकदा हवी झाला. आर्यन टेंबे ऑल इन झाले काय आणि रेडिंग मध्ये पहिल्या 2 रेडिंग मध्ये तब्बल 5 पॉइंट आणले काय. पुन्हा एकदा बॅकफुटला टाकलंय कार्तिकी वॉरियर्स संघाला. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. शेवटचे काही मिनिटं शिल्लक. नक्की स्ट्रॅटेजी असेल. तब्बल 7 गुणांची आघाडी आहे. ज्या 2 रेड मध्ये आर्यनने काम केलं ना, एक सुपर रेड आणि एक 2 पॉइंट अशा रेड जर कार्तिकी वॉरियर्स संघाकडून बघायला मिळाले. शेवटचे 5 मिनिटं आणि 7ची लीड. नथिंग. खूपच सुरेख सामना बघायला मिळेल. नक्कीच हाय व्होल्टेज सामना असेल. बघूया 3 नंबरचा जर्सी परिधान केला खेळाडू लेफ्ट कॉर्नर रेडिंग करतोय. हँड टच करण्याचा प्रयत्न होता काय. मिठी मारून आला काय. वा खूपच सुरेखरित्या पॉइंट घेण्यामध्ये यश मिळालंय. स्कोर बोर्ड मध्ये वाढ होते. 23-17. फक्त 6 गुणांची लीड शिल्लक. आर्यनला थांबवणं गरजेचं असेल. बघूया निसर्ग टेंबे राईट कॉर्नरला डिफेंडिंग करतोय. कोणत्या पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल. हँड टच करण्याचा प्रयत्न दावा केलाय. मिडलला कॉर्नरला हँड टच केलं. वा सुरेख. 1 पॉइंट घेण्यामध्ये पुन्हा एकदा यश. 1-2 गुणांची. पुन्हा एकदा 1 तेरी तो 1 मेरी. 19-24. फक्त 5 गुणांची लीड. फक्त 5. शेवटचे काही मिनिटं शिल्लक. फक्त 5. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आणि फक्त 5 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा आर्यन टेंबे काहीस शांत पद्धतीने खेळ खेळताना. शेवटचे 4 मिनिटं. पंचांनी दिलेला पुकार. 5 मिनिटांमध्ये किती रेड पॉसिबल होऊ शकतात हे कॅल्क्युलेशन बघूया पुढील सामन्यामध्ये. बोनस घेण्याचा प्रयत्न होता. अँकल लोड करण्याचा प्रयत्न होता परंतु नाहीये. बोनस प्लस पॉइंट. 21-25. फक्त 4 गुणांची लीड. शेवटचे मिनिटं शिल्लक. आर्यन टेंबे जर या क्षणी आर्यन टेंबेला जर दांबून ठेवला तर नक्कीच शेवटचे काही मिनिटं शिल्लक. पंचांनी दिला पुकार आणि 4 गुणांची लीड. खूपच हाय व्होल्टेज सामना. लोणेरे वर्सेस नागाव. एक साइडला आर्यन एक साइडला निसर्ग. खूपच सुरेख सामना बघायला मिळाला. फायनलिस्टचा सामना असावा कसा तर असा बोनस घेण्याचा प्रयत्न होता. मिळालंय का बघूया पंचांच्या हाताकडे.
Yes, it is no doubt bonus. शेवटचे मिनिटं काही शिल्लक आणि फक्त 4 गुणांची आघाडी. चला जाऊया त्या क्षणाकडे. शेवटचे काही मिनिटं शिल्लक. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग अंडर-22 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील शेवटचा क्षण. अंतिम क्षणाला आलेला सामना. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक. वा काय स्ट्रॅटेजी असेल, कोणत्या पद्धतीचा गेम चेंज होईल. 4 गुणांची लीड आहे. खूपच सुरेख. ना तेरी ना मेरी. 1-2 2 गुणांची प्रगती. वारियन टेंबे छाप सोडली आहे. बोनस प्लस पॉइंट. पुन्हा एकदा 2 गुण. वा पुन्हा एकदा 4 ची लीड. शेवटचा 1 मिनिट शिल्लक. दिलेला पुकार. काय स्ट्रॅटेजी असेल, कोणती रेड घालवायची, कोणती रेड खर्च करायची. वाह खूपच सुरेखरित्या स्ट्रॅटेजी केली आहे लोणेरे संघाने. कारण की विजय महत्वाचा आहे, किती गुणाने मिळतोय ते महत्वाचा नाही. पर्व पहिले आहे. पहिल्या पर्वावरती छाप सोडली तर प्रत्येक पर्वाला आपलं नाव घेतलं जाईल. 3 गुणांची लीड आहे. वा बघूया ऍडव्हान्स टॅकल लावलाय. काय रणनीती असेल. ऍडव्हान्स टॅकल महागात ठरलंय का. खूपच सुरेख. पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल होता. गेम ओव्हर. वा साई सेवक मित्र मंडळ लोणेरे संघ ठरतोय पर्व पहिला मधील प्रथम क्रमांकाचा मानकरी. वा खूपच सुरेखरित्या सामने बघायला मिळाले आपल्याला.